जय श्रीराम, हर हर महादेव. मी सचिन पाटील. आजच्या व्हिडिओचं शीर्षक बघून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. वाटणं साहजिक आहे आणि तसं बघितलं तर साहजिक नाही सुद्धा. कारण की आता ही दिसती गोष्ट आहे की जम्मू काश्मीर आणि हरियाणामध्ये ज्या पद्धतीने काँग्रेसचा पराभव झालेला आहे, त्या पराभवातून एक गोष्ट निश्चित झालेली आहे की त्यांचे आतापर्यंत जे एजेंडे आहेत, त्याच्याबद्दल हे वोटर्स, मतदार किंवा हिंदू समाज कशा पद्धतीने जागरूक झालेला आहे. पण सोबतच एक गोष्ट अजूनही आहे की आज रोजी काँग्रेसला म्हणा किंवा महाविकास आघाडीला म्हणा, ज्या पद्धतीने जेही काही त्यांच्या सीट्स वाढल्या लोकसभेमध्ये, त्याला कारणीभूत हे मुस्लिम वोटिंग होती. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मुसलमान मतदारांच्या भरवशावर किंवा त्यांच्या आधारे ही लोक सत्तेमध्ये जेवढ्याही जागा यांना मिळाल्या त्या जागा ते मिळवू शकले. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरमध्ये इस्लामिक फ्रंटच्या मुस्लिम फ्रंटच्या एक सभा झाली आणि त्या सभेमध्ये हे वकील साहेब काय बोलतात ते तुम्ही बघा. मुस्लिम समाजाचा संबंध महाराष्ट्रावर एक सूर आहे आणि ही समाज म्हणून आता महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती आम्ही घेऊन येतोय की मुस्लिम समाजाला किमान 15% उमेदवारी येणाऱ्या विधानसभेमध्ये द्यावी. त्याचं कारण असं आहे की समाज म्हणून आम्ही आमची काय ताकद आहे मतदानातून लोकसभेच्या वेळेस दाखवून दिलेली आहे. 288 जागा असताना आणि तब्बल 60पेक्षा मतदारसंघ असे जास्त असताना ज्यामध्ये मुस्लिम हा फक्त निर्णायक नाही तर आउट अँड आउट विनिंग सिच्युएशनमध्ये आहे. म्हणजे मलाडवेसारखे मतदारसंघ आहेत जिथं 70-80% आहे. अशा परिस्थितीमध्ये समाज म्हणून मुस्लिम समाजाने एक गोष्ट ठरवलेली आहे आणि ती महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आम्ही प्रत्येक शहरामध्ये जाऊन घेऊन येत आहोत की जेवढी आमची लोकसंख्या टक्केवारी आहे 15%, किमान तेवढे उमेदवार मुस्लिम समाजाचे येणाऱ्या विधानसभेमध्ये असले पाहिजेत. गट्टा मतदान करत असताना आमचे किमान 15% म्हणजे 40 आमदार तर आलेच पाहिजे. त्याबद्दल आमची सकारात्मक चर्चा सुरू आहे. जो डायलॉग आहे तो 6 दिवसापूर्वी सुरू झालेला आहे. प्राथमिक आम्ही महाविकास आघाडीशी चर्चा करतोय. महायुतीचा याला आम्हाला काही रिस्पॉन्स अद्याप आलेला नाही आहे. तरी आम्ही अशी अपेक्षा व्यक्त करतो ते जरी 40 आमदार आमचे निवडून आणणार असतील तर हा समाज म्हणून आम्ही त्याचंही स्वागत करू. परंतु महाविकास आघाडीशी आणि खास करून काँग्रेसची प्राथमिक चर्चा आमची जी आहे ती आज सकाळपासून सुरू झालेली आहे. तुम्ही हे मत ऐकलं. यांचं असं म्हणणं आहे की आम्ही ज्या पद्धतीने आमची संख्या आहे त्या संख्येच्या अनुपातात म्हणजे त्या प्रॉपोर्शनमध्ये आम्हाला जागा मिळाल्या पाहिजे. म्हणजे 15% जागांची मागणी हे 15% जागांवर मुस्लिम उमेदवार असले पाहिजेत असं यांचं मत आहे. आता ह्या 15% जागांसाठी यांनी अपील कोणाला केलंय? त्यांनी सर्व पक्षांना अपील केली. पण सर्व पक्षांना अपील केल्यानंतर त्यांनी सांगितलंय की ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या पाठीशी होतो आणि महायुतीने आम्हाला काही रिस्पॉन्स दिला नाही आणि अजूनही त्यांच्याकडून कुठल्याही पद्धतीचा रिस्पॉन्स आलेला नाही, तर यांना सगळ्या अपेक्षा कोणाकडून आहेत? तर महाविकास आघाडीकडून आहेत. महाविकास आघाडीकडून ह्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षेनुसार महाविकास आघाडी वागत सुद्धा आहे असं आपल्याला दिसून येतं. ज्या पद्धतीने वक्फ बोर्डाच्या बिलाला उद्धवसाहेब ठाकरेंनी विरोध केला, सुप्रियाताई सुळेंनी त्याच्या सुधारणा विधेयकाला ज्या पद्धतीने त्याच्यावर प्रश्नचिन्ह उभे केले किंवा इतरही बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ज्यामध्ये तुष्टीकरणाचं लांगुल चालनाचं राजकारण आपल्याला दिसून येतं, त्या पद्धतीने पुढचा उपमुख्यमंत्रीच हे मुस्लिम करतील का काय अशी शंका म्हणजे अशा शंकेला जागा आहे. भाजपाचे अमित मालवीय यांनी काँग्रेसला त्यांनी विरोध दिलाय की काँग्रेस ही आजची मुस्लिम लीग बनत चाललेली आहे आणि मुस्लिम लीग का बनत चाललेली आहे याची कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, स्पष्ट आहेत. वास्तविक पाहता मुसलमानांचा जो टक्का आहे किंवा मुसलमानांची जी एकजूट आहे किंवा मुसलमानांची ज्या पद्धतीने वोटिंग करण्याची जी त्यांची मानसिकता आहे, मतदानाची जी मानसिकता आहे, त्यावरून एक लक्षात येतं की सत्तेत कुणीही आलं तरी त्यांच्याशी बरोबर बार्गेनिंग, मी शब्द नेहमी वापरतो की बार्गेनिंग सरकारसोबत करण्याची क्षमता मुसलमानांची आहे. भाजपामध्येही मला बरेच लोक बातम्या पाठवत असतात की बाबा मदरशांच्या मौलवींचे ज्या पद्धतीने भाजपाने पगार वाढवलेले आहेत किंवा ज्या पद्धतीने भाजपाने सुद्धा मुसलमानांना वेगवेगळ्या स्कीम, वेगवेगळ्या वक्फ बोर्डला पैसा वगैरे वगैरे दिलेला आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण सोबतच याची एक दुसरी बाजू सुद्धा आहे की वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकासारख्या विधेयकावर सुद्धा भाजप काम करत आहे. ते काम करत असताना या 70 वर्षाची ही जी यांनी जी चाल पाडलेली आहे, ही जी यांनी सवय लावून दिलेली आहे, ती चाल ही कुठलीही प्रथा, कुठलीही पद्धत, कुठलीही परंपरा ही अचानक मोडणे हे कोणालाही शक्य नसते. भविष्यातही तुष्टीकरण आणि हे अशा पद्धतीनं चालत राहिलं तर त्याचा विरोध करायला आमच्यासारखी लोक ठाम आहेत. आम्ही कुठल्याही पक्षाचे काही खाऊन दबलेले नाही. उद्या भविष्यात आम्ही सुद्धा यांच्या विरोधात आवाज उठवू की बाबा हे असं तुष्टीकरणाचं राजकारण तुमचं सुद्धा चालणार आहे का? पण उघडपणे, स्पष्टपणे पुढे येऊन मुस्लिम तुष्टीकरणासाठी, त्यांच्या मतांच्या राजकारणासाठी हे जे मुस्लिम तुष्टीकरण हे अल्पसंख्याक तुष्टीकरण चाललेलं आहे. 2015 मध्ये संजय राऊतांची सामनामध्ये एक बातमी आहे की मुसलमानांचा मतदानाचा अधिकारच काढून घेण्यात यावा. मुसलमानांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यात यावा पासूनचा प्रवास
आजपर्यंत इथे येऊन ठेपलेला आहे की आज या वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला आपण विरोध करतोय. तर हा जो प्रवास आहे यामध्ये यांची बाजू यांची संपूर्ण जी एक मानसिकता, पक्षाची तत्व हे जे सगळं बदललेलं आहे याचा सामान्य नागरिकांनी विचार करणं गरजेचं आहे. काय 2015 पासून ते 2024 पर्यंत असे काय बदल झालेत की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे कधी मुसलमानांच्या विरोधात नव्हते, हा कधीच इस्लामच्या विरोधातला लढा नव्हता. ठीक आहे ना, आम्हाला माहित आहे की कधीच इस्लाम आणि मुसलमान विरोधी लढा, हिंदू मुस्लिम लढा असा नव्हताच. हा मुस्लिम किंवा मुस्लिम वोट बँकेच्या तुष्टीकरणाच्या विरोधातला लढा आहे. कोणालाही अतिरेकी तुम्ही हे देता कामा नये, सवलती देता कामा नये. कुठल्याही धर्माचा अतिरेकी माज म्हणजे मजहबचा आणि रिलिजनचा अतिरेकी माज आम्ही चालवून घेणार नाही, याच्यासाठीच तो लढा होता. पण त्याच्यातून डायरेक्ट हिंदू हृदय सम्राटच सेक्युलर होते आणि बाळासाहेब ठाकरेंच्या नावातूनच हिंदू हृदय सम्राट काढून टाकायचं. ही ही आजपर्यंतची हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची जी ही प्रगती आहे, त्या प्रगतीचा आलेख बघता भविष्यामध्ये महाविकास आघाडीचा उपमुख्यमंत्री समजा जर का मुसलमान झाला आणि त्याच्यानंतर जर मुख्यमंत्री जरी मुसलमान झाला तरी सुद्धा आपल्याला आणि काय समस्या होणार आहे, तर समस्या हीच होणार आहे जी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पक्षाचा आजपर्यंतचा महाराष्ट्राचा जो मुस्लिम नेता आहे, कुठल्याही पक्षाचा असो, आम्हाला विशेष कोणाकडून काहीही अपेक्षा नाही. म्हणजे तुम्ही अबू आझमी म्हणू नका, तुम्ही हसन मुश्रीफ म्हणू नका, तुम्ही अब्दुल सत्तार म्हणू नका किंवा कोणीही त्यामध्ये तुम्ही घ्या. या सगळ्यांची एक विशेषता अशी राहिलेली आहे आजपर्यंत की कुठल्याही हिंदुत्ववादी मुद्द्यावर किंवा हिंदू हितांच्या मुद्द्यावर यातलं कोणीही कधीही पुढे येऊन बोलत नाही. कुठल्याही आतंकवादी हल्ल्याचा निषेध करताना ही लोक आम्हाला दिसत नाही. कुठल्याही राष्ट्रीय मुद्द्यावर सकारात्मक बोलताना ही लोक आम्हाला दिसत नाहीत. समस्या अशी आहे की मग जर का भाजपामध्ये सुद्धा अशी लोक आहेत, असे नेते आहेत, तरी सुद्धा भाजपाचा जो एक एजेंडा आहे तो सामान्यतः हिंदुत्ववादी आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे एक तो कड़वा करेला ऊपर से नीम चढा अशी जी गत आहे की म्हणजे आधीच मुसलमान तोही काँग्रेसचा मुसलमान आणि त्या व्यक्तीच्या हातामध्ये सूत्र द्यायची. तर हे जे विषारी हे जे सूत्र आहे, हे सूत्र सामान्य हिंदूंनी लक्षात घेणं गरजेचं आहे की हे आपल्याला खूप भारी जाणार आहे आणि हे आपल्या म्हणजे आपल्यावर हे राज्य करतील म्हणू नका किंवा आपले काय गत करतील, काय अवस्था करतील याची काही एक आपण याची विचारताच होय नाही. आज पश्चिम बंगाल सारखं उदाहरण आपल्यासमोर आहे, जम्मू काश्मीर सारखं उदाहरण आपल्यासमोर आहे, केरळ सारखं उदाहरण आपल्यासमोर आहे. महाराष्ट्रामध्ये तथाकथित बुद्धिजीवी, विचारवंत वगैरे जे स्वतःला म्हणतात ते कधीच वास्तविकता आपल्यासमोर येऊ देत नाही. BBC सारखे न्यूज चॅनल जाऊन बांगलादेशमध्ये कव्हर करतात आणि सांगतात की बाबा तिथे काही हिंदू मुसलमान मुद्दा नाही आहे, ते तिथे विद्यार्थ्यांचं उद्रेक आहे. आणि काही दिवसानंतर एक बातमी येते की दुर्गा उत्सवावर सुद्धा जिजिया कर लावलेला आहे, दुर्गा पंडाल टाकू दिला जात नाहीये, तिथे कुठल्याही पद्धतीची पूजा विधी होणार नाहीये, तसा तिथं फतवा काढला जातो आणि ते तिथला म्हणजे जो बांगलादेशच्या संपूर्ण म्हणजे जे सत्ताधारी आहेत ते सत्ताधारी तशा पद्धतीच्या बातम्या देतात, तशा पद्धतीचे वक्तव्य करतात, तशा पद्धतीचे भाषणं देतात आणि ते सर्वत्र सगळ्यांना माहीत होते. तरीही सुद्धा BBC न्यूज चॅनल सारखं न्यूज चॅनल सांगते की तिथं सगळं आलबेल आहे. आज या ज्या मीडियाने, ह्या प्रसार माध्यमांनी जे खोटं नाटक पसरवलेलं आहे, आपल्या मनामध्ये सेक्युलर इमेज आणि सेक्युलरिझमचा जो ठेका सर्वत्र हिंदूंनी घेतलेला आहे, तो ठेका यांनी कंटिन्यू केला पाहिजे. एक जी धूळ बसलेली आहे, जी मरगळ आलेली आहे आमच्या समाजाला, हे तथाकथित बुद्धिजीवी आणि आमच्या हे विकलेल्या मीडियानी आणि पत्रकारांनी ज्या पद्धतीने संभ्रम निर्माण केलेला आहे हिंदू मतदारांच्या डोक्यामध्ये की बाबा सगळं काही व्यवस्थित आहे, हे फक्त भाजपा आणि संघाने उभी केलेली ही एक खेळी आहे, हे सगळं साफ खोटं आहे. आपल्याला सगळं स्पष्ट बघता आलं पाहिजे की भविष्य आपल्या पुढे काय वाढवून ठेवलेलं आहे. म्हणजे जे नेहमीचं माझं वाक्य असते की आपल्याला कमीत कमी धोका पत्करायचा आहे, दगडापेक्षा वीट मऊ हे सूत्र आपल्याला अवलंबायचं आहे आणि वाईट आणि कमी वाईट याच्यामध्ये निवड आपल्याला करायची असल्यास आपण काय केलं पाहिजे. मी नेहमी म्हणतो की भाजपामध्ये 1000 दोष आहेत, त्यात काही विशेष नाही, मी सांगू शकतो आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आंधळेपणाने कोणालाही फॉलो करणं योग्य नाहीये. पण जेव्हा आम्ही पर्यायांकडे बघतो की आमच्या पुढे काय पर्याय आहेत, म्हणजे एखादी गोष्ट सुधरवणे सोपी असते की एखादी संपूर्ण गोष्ट बदलवून तिला म्हणजे ठोकून पिटून जागेवर आणणं सोपं असतं, हा विचार आपण करणं गरजेचं आहे. निदान कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये एजेंड्यामध्ये भाजपाच्या हिंदूंचा समावेश आहे. आजपर्यंत भाजपाने हिंदू हितांचे निर्णय किमान घेतलेले आहेत. त्या हिंदू हितांच्या निर्णयाला सुद्धा आजची शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवसेना, त्यांची शिवसेना सपोर्ट करू शकत नाही. हे आपल्या सगळ्यांना माहीत असताना सुद्धा जाणीवपूर्वक काट्यावर पाय देणे किती योग्य आहे हे आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे याच्यावर. म्हणून भविष्यातला उपमुख्यमंत्रीच नव्हे तर हे काहीही करू शकतात आणि यांना जी मागणी महाराष्ट्राच्या मुस्लिम समाजाने केलेली आहे आणि त्याही पेक्षा महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की 65 मतदारसंघांमध्ये विनिंग सिच्युएशनमध्ये आहेत, आपल्या विन विन सिच्युएशनमध्ये मुस्लिम मतदार आहे, अशा पद्धतीचं ह्या प्रवक्त्याचं म्हणणं आहे जे तुम्ही ऐकलं. 65 मतदारसंघ आपल्या हातून गेलेले आहेत.
आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की किती भयंकर आणि बिकट परिस्थिती आहे, की निर्णायक मतं तिथे मुसलमानांची आहेत. भविष्य आपलं काय असणार आहे, आपण किती अंधकाराच्याकडे वाटचाल करतोय, या गोष्टीची काळजीची जाणीव आपल्याला आहे का? आणि यांची बार्गेनिंग आहे परत कोणासोबत, तर ती महाविकास आघाडीसोबतच आहे. हे बार्गेनिंग करण्यासाठी सुद्धा भाजपाचा विचार करत नाहीत आणि भाजपच्या मित्रपक्षांचा विचार करत नाहीत. यावरूनच आपण लक्षात घेतलं पाहिजे की परिस्थिती काय आहे आणि कशा पद्धतीची आहे. एवढं उघड सत्य तुमच्या डोळ्यासमोर असताना, आपल्या डोळ्यापुढे एवढं उघड सत्य मांडलेलं असताना सुद्धा जर का आपण निर्णय घेण्याची क्षमता गमावून बसलेलो असू, आपण आपल्या विवेकाचा वापर करत नसू, म्हणजे ठीक आहे, मान्य आहे की बाबा सर्वच काही आज रोजी आपल्या मनासारखं होऊ शकत नाही. अजूनही त्याला वेळ लागेल. आजही आपल्या मनामध्ये खूप शंका आहेत, खूप कुशंका आहेत. पण याचा अर्थ असा नाही की आपण स्वतःचं मुंडकं स्वतःहून उखळीमध्ये द्यायचं. असं होऊ शकत नाही. म्हणून विवेकाचा वापर करणं गरजेचं आहे. उपमुख्यमंत्रीच काय, हे मुख्यमंत्री सुद्धा बनवतील. ही गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे आणि का तो बनू नये, हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आम्हाला जर का एखादा एपीजे अब्दुल कलामांसारखा मुसलमान मिळत असेल, त्याच्यामध्ये तेवढी राष्ट्रनिष्ठा आहे, तेवढी देशभक्ती आहे, तर आम्हाला काही हरकत नाही. मी इतकाही त्या दृष्टीने विचार करू शकत नाही की आम्हाला मुसलमान चालतच नाही. जसं मी नेहमी सांगतो की पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. हरिभक्त पारायण ताजुद्दीन महाराजांसारखे रामकृष्ण हरी म्हणता म्हणता प्राण गमावलेली लोक जर का आम्हाला भेटत असतील, आम्हाला असे हरिभक्त भेटत असतील, जलाल महाराज सय्यदांसारखी लोक जर का आम्हाला भेटत असतील, जर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, तर राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा आम्हाला तशा मुसलमानांपासून काही वावडं नाहीये. पण जर का आम्हाला जहाल आणि एकदम बिलकुल कट्टर इस्लामी विचार, जिहादी वृत्तीचा जर का व्यक्ती आम्हाला उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून भेटत असेल, तर याचा विचार करणं गरजेचं आहे की खरोखर असं व्हावं का? आणि या जहाल आणि जिहादी विचारसरणीला खतपाणी घालणाऱ्या लोकांसोबत वक्फ बोर्ड हे काय जहाल मतवादी आहे. या वक्फ बोर्डाचे कशाही पद्धतीने कुठेही त्याचं समर्थन होऊ शकत नाही. याचं समर्थन करणाऱ्या लोकांसोबत आपल्याला जाऊन बसायचं आहे का? हा विचार आपण करणं गरजेचं आहे. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.